बंधू अशोक खरातनंतर आता नाशिकच्या आणखी एका बंधुबाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अघोरी पूजा, दैवी तोडगे आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप असून बंधू कमलेश अधिकारी विरोधात इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोलापूरच्या 2 भावांना मृत्यूयोगाची भीती दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे। तसंच मठ बांधण्याचं कारण सांगत त्यांची 2 एकर जमीन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचाही आरोप आहे। अघोरी पूजा केल्या। अघोरी पूजा केल्यानंतर त्यांनी आम्हाला नंतर पिंपरखेडे येथील आश्रमात बोलवले। तिथे त्यांनी आमच्यावर आणखी पूजाविधीच्या बहाण्याने आम्हाला 2 एकर जमीन, माझ्या भावाच्या नावावर 2 एकर जमीन त्यांनी देण्यास भाग पाडले व त्याच्यावर अघोरी पूजाविधी कराव्या लागतील त्या जमिनीमध्ये, अशा गोष्टी सांगून ती जमीन आमच्याकडून बळकावली।